मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीत उपोषण करत आहेत। त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले। 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे। ही शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करू आणि त्यानंतर जर सरकारने 20 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर त्यानंतर 21 फेब्रुवारीला आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे जरांगे म्हणाले। भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे। या सामन्याचा काल तिसरा दिवस होता। त्यातच टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे। भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले आहे। त्यांच्या निधनाचा शोक आणि श्रद्धांजली म्हणून भारतीय संघाने हातावर काळी पट्टी बांधली होती। BCCI कडून याची माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे। आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली, धडकी भरली। तुमची आम्हाला संपत्ती नको, बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे। धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हाला मिळाले पाहिजे, असे पत्र आम्हाला पाठवले। यांना बाळासाहेबांचे विचार नको, त्यांना 50 कोटी देऊन टाकले, असे शिंदेंनी म्हटले। अभिनेत्री राधिका आप्टेच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। यामध्ये तिने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजूनही पुरुष प्रधान संस्कृती पाहायला मिळत असल्याचा आरोप केला आहे। या इंडस्ट्रीमध्ये मला मोठ्या प्रमाणावर स्ट्रगल करावा लागला। फिल्म सेटवर परक्यासारखी वागणूक दिली जाते, हे फक्त माझ्याच बाबतीत घडले असेल, असे तिने यात मत व्यक्त केले। यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली। यासाठी गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांची निवड करण्यात आली। चित्रपट, गीत आणि उर्दू भाषेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे गुलजार यांना तर संस्कृत भाषेसाठी योगदान दिल्याप्रकरणी रामभद्राचार्य यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल। याआधी गुलजार यांना दादासाहेब फाळके तर रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला। हा शरद पवार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे। त्यातच आता या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल। पक्ष आणि चिन्ह सेटलमेंट करून घेण्यात आलं आहे, असा आरोप शरद पवारांनी केला। अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे मुंबईतील जुहूमधील एका चौकाला नाव देण्यात आले आहे। नावाच्या बोर्डाचे अनावरण त्यांची पत्नी वीणा टंडन यांच्या हस्ते करण्यात आले। रवीनाने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली। या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पप्पा तुमची आठवण येते, असे रवीनाने म्हटले। तिचे वडील हे चित्रपट निर्माते दिग्दर्शक होते। त्यांचे योगदान पाहता चौकाला नाव देण्यात आले। पुष्पा 2 चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असतानाच पुष्पा 3 ची घोषणा करण्यात आली आहे। बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुष्पा द राईज चित्रपट शुक्रवारी दाखवण्यात आला। यावेळी उपस्थित असलेला अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा 3 ची घोषणा केली। प्रेक्षकांसाठी आम्ही पुष्पाचा 3रा भाग बनवणार असल्याचे त्याने सांगितले। पुष्पा 2 यावर्षी 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे। राज्य सरकारने येत्या 20 तारखेला एकदिवसीय अधिवेशन घेणार असल्याचे सांगितले आहे। त्यातच आता मराठा आरक्षणाबाबत मोठी माहिती समोर येत आहे। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे। कुणबी वगळून आता राज्यात 32% मराठा समाज असल्याचं अहवाल म्हटलं गेलं आहे। मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे। जो नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे तो कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल। आमिर खान याचा सुपरहिट सिनेमा दंगलमधील लहान बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे काल निधन झाले। त्यावर आमिर खानच्या प्रोडक्शन टीमने एक स्टेटमेंट पोस्ट केली आहे। सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दुःख झालं। एवढी प्रतिभावान तरुणी अशी टीम प्लेयर दंगल सिनेमा सुहानीशिवाय अपूर्ण राहिला असता। सुहानी, तू नेहमी आमच्या हृदयात एक स्टार म्हणून राहशील, असे यात म्हटले।
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी देशाला भाजपपासून मुक्त करेल असे म्हटले आहे। विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केजरीवाल दिल्ली विधानसभेत बोलत होते। 2024च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला नाही तर 2029च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी देशाला भाजपपासून मुक्त करेल असे ते म्हणाले। बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार यावर्षी लग्न बंधनात अडकत आहेत। अशातच एका पोस्टमुळे अभिनेता कार्तिक आर्यनचे लग्न होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे। कार्तिकने काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। तसेच या पोस्टला त्याने लग्नासाठी तयार असल्याचे कॅप्शन दिले। यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत। या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत। पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी 340 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3200 कोटी रुपये जागतिक बँकेकडून मंजूर केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले। रायगड लोकसभेसाठी भाजपकडून धैर्यशील पाटील हे इच्छुक आहेत, पण रायगडच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी देणार असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे महायुतीत रायगड लोकसभेच्या जागेवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे। रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत, पण भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी पाटील यांच्याकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने 36 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। गुंतवणूकदार आणि बँकांची अनेक वर्षे फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे। तसेच त्यांनी पुढील 3 वर्षे न्यूयॉर्क कॉर्पोरेशनमध्ये कोणतेही पद स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान जास्त संपत्ती दाखवत त्यांनी गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचत फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। आता हा पुरस्कार येत्या 22 फेब्रुवारीला अशोक सराफ यांना प्रदान करण्यात येणार आहे। वरळीत होणाऱ्या 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। या व्यतिरिक्त पार्श्वगायक सुरेश वाडकरांना लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। भाजप अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची दिल्लीत बैठक पार पडली आहे। ही बैठक रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली आहे। या बैठकीनंतर खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कराड, गिरीश महाजन हे उपस्थित होते। सांगलीत आमदार जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत विजेत्याला चक्क 1 BHK फ्लॅट देण्यात आला आहे। ही शर्यत कासेगावमध्ये पार पडली। या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 250हून अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या बैलगाडा शर्यतीत सातारा येथील रायफल आणि शंभू या बैल जोडीने पहिला क्रमांक पटकावला। या विजेत्याला आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनात बोलताना आमदार शहाजी बापू पाटील भावुक झाले। आईची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीव्हीवर पाहिले तरी डोळ्यात पाणी येते। हा माणूस राबतोय किती, निर्णय किती, कामाचा झपाटा किती, असा मुख्यमंत्री होणे नाही, असे म्हणत शहाजी बापू पाटील भावुक झालेले पाहायला मिळाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच वारकऱ्यांना विम्याचं कवच दिले आहे, असेही ते म्हणाले। छत्तीसगडमधील डोंगरगड येथील दिगंबर मुनी परंपरेचे आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांनी काल रात्री 2:35 देह त्याग केला। पूर्ण जागृत अवस्थेत त्यांनी आचार्य पदाचा त्याग केला। त्यानंतर 3 दिवस उपवास धरून अखंड मौन पाळले होते। त्यांच्या निधनाने जैन समाजावर शोककळा पसरली आहे। दिगंबर मुनी परंपरेचे आचार्य श्री विद्यासागरजी हे देशातील एकमेव आचार्य होते। त्यांची गेल्या वर्षी पंतप्रधानांनी भेट घेतली होती।